पहा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आणि GS गुरुजी ॲप हे डाउनलोड केलं नसेल तर तात्काळ डाउनलोड करा। व्हिडिओची लिंक किंवा ॲपची लिंक ग्रुपच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, एका चौरसाकृती डब्याची परिमिती। चौरसाकृती डबा माहिती आहे तुम्हाला? चौरस म्हणजे चारही बाजू सारख्या असतात। चौरसाकृती डब्याची परिमिती ही एका आयताकृती कंपासच्या परिमिती इतकी आहे। डबा आणि कंपास कसा आहे? आयताच्या आकाराचा आहे, म्हणजे दोघांची ही परिमिती कशी आहे? सारखीच आहे। कंपासची लांबी 8 सेंटीमीटर व रुंदी 6 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाकृती डब्याचे क्षेत्रफळ किती? सारखं काय काय आहे? परिमिती, दोघांची परिमिती। कोणाची? चौरसाकृती डब्याची आणि कंपासाकृती आयताची परिमिती सारखी आहे। परंतु आपल्याला काय दिलेलं आहे? कंपासची म्हणजे आयताकृती कंपासची लांबी रुंदी दिली आहे। त्यावरून आपल्याला कंपासच्या अगोदर परिमिती काढा, आयताची परिमिती काढा। जे आयताची परिमिती येईल ती चौरसाची पण असणार आहे, आणि चौरसाची परिमिती काढली की काय होईल? तर आपल्याला बाजू मिळेल। बाजू मिळाली की आपल्याला चौरसाकृती डब्याचे क्षेत्रफळ काढता येईल। अगदी सोपी पद्धत। पहा विद्यार्थी मित्रांनो, काय काय सारखं आहे? चौरसाकृती डब्याची परिमिती आणि आयताकृती कंपासची परिमिती ही सारखी आहे। म्हणून आपण अगोदर काय करूयात? आयताकृती डब्याची परिमिती, आयताकृती कंपासची परिमिती, आयताकृती कंपासची परिमिती मी शॉर्ट मध्ये लिहितो। सूत्र काय हो परिमितीचं? 2 कंसात लांबी अधिक रुंदी। आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा। 2 कंसात लांबी अधिक रुंदी। आयताची परिमिती काढायची आपल्याला। 2 कंसात म्हणजे 2 गुणिले कंसात लांबी किती आहे? लांबी इथं 8 सेंटीमीटर दिलेली आहे, अधिक रुंदी किती आहे? 6 सेंटीमीटर आहे, बरोबर। 2 कंसात आता 8 आणि 6 ची बेरीज करा। 8 आणि 6 किती? 14, 14 दोन्ही 28 सेंटीमीटर। हे काय आली हो? आयताकृती कंपासची परिमिती मिळाली। आता चौरसाकृती कंपासची चौरसाकृती डब्याची परिमिती पण तेवढीच आहे। तेवढीच म्हणजे किती? 28च आहे। आता चौरसाकृती डब्याची परिमिती आपल्याला जर मिळाली, माहित असेल, तर आपल्याला काय काढता येतं? चौरसाकृती डब्याची बाजू काढता येतं। आणि म्हणून इथे लिहितो मी चौरसाकृती डब्याची परिमिती। चौरसाकृती डब्याची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू। परिमिती आपल्याला माहित आहे किती आहे? 28 आहे। 28 बरोबर 4 गुणिले बाजू। त्यानंतर आता 28 तसंच ठेवू, 4 गुणाकारात आहे, इकडे भागाकार येतं। 28 अंश 4 बरोबर बाजू। आता 4 न भागा 28 ला, 4 7 28, 7 बरोबर बाजू। म्हणजेच काय? 7 सेंटीमीटर ही चौरसाची बाजू मिळाली। पहा, उत्तर आलं का आपल्या? एवढंच नाही, कारण आणखीन एक आहे। आपल्याला आता चौरसाची बाजू मिळालेली आहे, परंतु प्रश्नात काय विचारलेलं आहे? चौरसाकृती डब्याचे क्षेत्रफळ। काय विचारलेलं आहे? क्षेत्रफळ विचारलेलं आहे। आता चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे तुम्हाला? बाजूचा वर्ग। कुठे लिहू? डस्टर दिस। हा पहा, इथे लिहितो। काय लिहायचं आपल्याला? चौरसाचे क्षेत्रफळ किंवा चौरसाकृती डब्याचे क्षेत्रफळ। चौरसाचे क्षेत्रफळ लिहितो मी। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग। ठीक आहे। आता बाजू आपल्याला माहित आहे किती आहे? बाजू 7 सेंटीमीटर, आणि म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 7 गुणिले 7 किंवा 7 चा वर्ग।
7चा वर्ग किती सांगा? 49. आणि क्षेत्रफळ विचारलेलं आहे म्हणून चौरस मीटर मध्ये आहे का सेंटीमीटर मध्ये आहे? सेंटीमीटर आहे आणि म्हणून चौरस सेमी सेंटीमीटर. उत्तर काय येईल आपलं? आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर 49 चौरस सेंटीमीटर. कुठे आहे पर्याय क्रमांक? 49 आहे इथं, परंतु चौरस मीटर आहे. आपल्याला काय पाहिजे? चौरस सेंटीमीटर पाहिजे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे.